तर पुन्हा एकदा स्वागत. तर इथं बूट काढावं लागेल कारण देवळं आहे इकडं, काय हरकत नाही. थोडंसं लांबून यावं लागेल किंवा तुम्ही बघू शकता लेण्या टाईपमध्ये ह्याला कोरलेलं आहे दगडामध्येच मागच्या साईडला. आणि चालायचं या गोष्टी इंडिया आहे आपलं, चालतात या गोष्टी. इथं पण एक छोटंसं म्हणजे सातवाहनांच्या काळात किंवा अशोकाच्या काळात या लेण्या कोरल्या गेल्या असतील किंवा कारण चार्जिंग पॉईंट हो चांगली गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता चार्जिंग पॉईंट पण केलेलं आहे. हां, तर मी सांगत होतो सातवाहनांच्या काळात जे भंते होते त्यांच्यासाठी ही जी जागा होती ही वाली ध्यान करायला किंवा मेडिटेशन करायला म्हणतो त्या गोष्टींसाठी ही राखीव होत्या. हे तुम्ही बघू शकता. इथं सुद्धा ध्यानासाठीच ही लेणी कोरली गेलेली असणार कारण एक खिडकी दिसते छोटीशी आणि इकडं तुम्ही बघू शकता सगळं लेणी टाईपच आहे सगळं, काही ह्यात चुकीचं नाही. दिसतंय का? ही सातवाहनांच्या काळात कोरलेल्या लेणी आहेत ह्या. मी सातवाहन किंवा अशोकाच्या काळात. हां, या ज्या लेणी आहेत ना त्या सगळ्या सातवाहनांच्या काळात कोरल्या गेले असतील. त्यानंतर यांना मंदिर केलं असेल कारण तुम्ही बघू शकता ही जी शेंदूर फासलेलं आहे हे सगळं हे नंतर हे बघू शकता तुम्ही. हा जो प्रकार आहे हा वाला हे बौद्धकालीन आहेत सगळे. त्या लेणीचं नाव काय रे? एकविरा देवीच्या अरे किती तर पण कॅमेरा आहे झूम करतो. एकविराच लेणी त्या एक्झॅक्ट नाव आठवत नाही मला. या साईडला पण अरे आतमध्ये काय तर आहे अरे इंटरनल अजून नाही हे नाही काय नाही एवढंच आहे. हे पण कोरले गेलं होतं बट अर्ध्यातूनच थांबवलं असेल काहीतरी कारणास्तव. त्यानंतर आता थोडं चप्पल काढून जावं लागेल कारण देऊळ आहे या साईडला. आता इथं देऊळ केलेलं आहे नंतरच्या काळात. तुम्ही बघू शकता तिथं क्लिअर दिसायला लागले. तो जो वरचा मुकुट आहे तो तुम्ही आतमध्ये तो जो पिवळा दिसतोय का पिवळा भाग तो बौद्ध संस्कृतीचा तो एक भाग आहे आणि शेंदूरपासून त्याला थोडंसं अतिक्रमण केलं असं म्हणू शकता. ऑन ओपन तर मला असं बोलू शकत नाही मी, भावने दुखावल्या जातील. बट जे आहे ते आहे सत्य आहे ज्यामागं. त्यानंतर वरी पण तुम्ही बघू शकता आणि या साईडला बघा इथे लिहिलेलं पण आहे ध्यान मंदिर म्हणून आणि हे झाकले गेलेलं आहे. बघूया नेमकं काय. उघडू काय झाकले गेले. वाघ बिग तर नसेल ना आतमध्ये? तिथं काहीतरी दिसतंय बट हा भाग 100% ध्यान मंदिरासाठीच होता. सध्या तरी काय नाही आहे इथं. ठीक आहे. तर ऐतिहासिक माहिती आहे इथं. हे जतन करणं आपलं काम आहे. जतन नाही केल्यास अतिक्रमण होण्याचा मोठा डाव असू शकतो या साईडला. तर या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे आपण ॲज रिस्पॉन्सिबल इंडियन सिटिझन्स.